हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या विधानानं वाद। आमच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्व मार्गाने राजमाता जिजाऊच आहेत। संपूर्ण श्रेय त्यांचाच। योगी आदित्यनाथांच्या रामदास स्वामींबद्दलच्या दाव्यावर पवारांनी सुनावलं। 2024च्या लोकसभेनंतर मोदी पंतप्रधान नसतील हीच ठाकरे गॅरंटी। भाजप 220चा आकडाही पार करू शकणार नाही, खासदार संजय राऊतांची टीका। भाजपसोबत गेलो असलो तरी विचारधारा बदललेली नाही। राज्यातील जनता अजित पवारांच्या पाठीशी, दादांनाच मुख्यमंत्री बनवायचंय। भुजबळांचं राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून युवकांना आवाहन। अजितदादांना सीएम केल्याशिवाय शांत बसायचं नाही। मर्यादा सोडून बोलाल तर आम्ही सोडणार नाही, धनंजय मुंडेंचा शरद पवार गटाला इशारा। जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री मुख्यमंत्री करू नका। महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, अजित पवारांचं नेत्यांना आवाहन। ओबीसी संघटनेचं नेतृत्व भुजबळांनी करावं, वंचित बहुजन आघाडी त्यांना पूर्ण मदत करायला तयार। प्रकाश आंबेडकरांचं भुजबळांना आवाहन। निखिल वाघेंवर हल्ला करणाऱ्यांची परेड का नाही, परेड घेण्याची नौटंकी बंद करावी। राऊतांचा सरकारवर हल्ला बोल, तर घटनेची सरकारने योग्य दखल घेतली नाही, शरद पवारांचं मत। भाजपच्या एकाधिकारशाहीला विरोध, घराणेशाहीपेक्षा एकाधिकारशाही घातक। उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला बोल। देशात मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही, तिसऱ्यांदा मोदींनाच पंतप्रधान करायचं। राष्ट्रवादी मेळाव्यातून अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन। मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना राज्य सांभाळणं कठीण, राज्यातील गुंडगिरी विरोधात आवाज उठवणार। संजय राऊतांची शिंदे फडणवीसांवर जोरदार टीका। संजय राऊतांना गांभीर्याने घेऊ नये, मुख्यमंत्र्यांना नाहक बदनाम केलं जात आहे। उदय सामंतांची राऊतांवर टीका। संजय राऊतांच्या बोलण्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही, राऊत बिनबुडाचे आरोप करतात। शंभूराज देसाईंचा राऊतांवर हल्ला बोल। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हल्ला प्रकरणी पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना केंद्रीय नेत्यांनी झापलं। भाजपच्या कृत्यामुळे केंद्रीय नेते नाराज, सूत्रांची माहिती। चिन्ह आणि पक्षाबद्दलचा निर्णय आश्चर्यकारक, मात्र सुप्रीम कोर्ट योग्य तो निकाल देईल, शरद पवारांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस। सगळे सोयरे कायद्याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, तर आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं, जरांगे पाटलांची मागणी। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेसाठी 4 उमेदवार जाहीर। तृणमूल काँग्रेसची ट्विट करत माहिती। पाकिस्तान निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर। इम्रान खान समर्थकांचा 97 जागांवर विजय, तर नवाज शरीफ यांच्या पक्षाला 76 जागा। पाकिस्तानमध्ये नवाज शरीफ बिलावल भुट्टोमध्ये युती होण्याची शक्यता, तर मतमोजणीत फेरफार झाल्याचा पीटीआयचा आरोप। इंडिया आघाडीला पंजाबमध्ये मोठा धक्का। पंजाबमध्ये आप स्वबळावर लोकसभा लढवणार। आप लढवणार पंजाब आणि चंदीगडच्या सर्व 14 जागा। संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं 16 फेब्रुवारीला भारत बंदचं आवाहन। विविध मागण्यांसाठी पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा मोर्चा। उद्धव ठाकरेंना करमचंद जासूस म्हणणारे मुख्यमंत्री शिंदे फेकूचंद। राऊतांची शिंदेंवर टीका, तर मुख्यमंत्र्यांनी इतिहास समजून घ्यावा मग बोलावं, राऊतांचा शिंदेंना सल्ला। एखाद्याच्या मृत्यूवर राजकारण करणं वेदनादायी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला। यवतमाळमध्ये हंसराज अहिरांना शेतकऱ्यांनी धरले धारेवर। शेतमालाला भाव का मिळत नाही, असा शेतकऱ्यांचा सवाल। मुख्यमंत्र्यांसह राज्यातील मंत्र्यांकडून मराठा आरक्षणासंदर्भात फसवणूक सुरू, तर जरांगे पाटील यांनी राजकारणात यावं, हरिभाऊ राठोडांचा सल्ला। आदित्य ठाकरे 15 फेब्रुवारीला जळगाव दौऱ्यावर। जळगाव लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या 4 सभा होणार। ओबीसींचं जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी वणीत ओबीसींचा एल्गार मोर्चा। लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांना दिलासा। ईपीएफ व्याजदरात 0.10% वाढ। पीएफ व्याजदर 8.25%वर। देशभरातील 6.8 कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा। म्हाडा कोकण मंडळाच्या 5311 घरांसाठी 24 फेब्रुवारीला सोडत। ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते निघणार सोडत।
वेगवेगळ्या भागातील 20 सारथीचे विद्यार्थीही जरांगेंसोबत उपोषणाला बसले. मागील 18 महिन्यांपासून फेलोशिप न मिळवल्यामुळे विद्यार्थी जरांगे पाटलांसोबत उपोषण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 15 फेब्रुवारीला जळगाव दौऱ्यावर. जळगावमधील युवा संमेलनातून अमित शहा साधणार युवकांशी संवाद. माथाडी कामगारांचे 26 फेब्रुवारीपासून उपोषण. कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानावर उपोषण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.